अजित पवारांवर राज ठाकरे अंधारे पवार गटाचा हल्लाबोल। पूर आणि लाडकी बहीण योजनेवरून अजित पवार यांच्यावर निशाणा। जंगल पेटलेला असताना हा बिबट्या पळून गेला, आता पुन्हा शिकार करायला बिबट्या माघारी आल्यास सोबत न घेण्याची कार्यकर्त्यांची इच्छा। पवार गटाच्या उत्तम जानकरांची अजित पवारांवर टीका। ज्याने सख्या बहिणीची काळजी घेतली नाही त्या माणसानेच लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। सुषमा अंधारे यांचा अजित पवारांना खोचक टोला। राज्याचे एक उपमुख्यमंत्री पुण्याचे, ते या ठिकाणी नसताना सुद्धा धरणातून पाणी वाहिलं। पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरेंचा पालकमंत्री अजित पवार यांना टोला। राज ठाकरे सुपारी बहादर, अयशस्वी व्यक्तीनं दादांच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित करू नये। अजित पवारांवरील टीकेनंतर अमोल मिटकरींचा पलटवार। दिंडोरी विधानसभा मतदारसंघात नरहरी झिरवाळच प्रतिनिधित्व करणार। सुनील तटकरेंकडून उमेदवारीची घोषणा। झिरवाळ पिता पुत्रामध्ये लढत होण्याची शक्यता। मी त्याचा बाप, तो माझा बाप नाही, तो माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही। मुलाच्या उमेदवारीवरील प्रश्नावर नरहरी झिरवाळांची प्रतिक्रिया। गोकुळ झिरवाळ यांची पवार गटाकडे उमेदवारीची मागणी। अपात्रतेच्या याचिकेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 8 दिवसात लेखी उत्तर देण्याचे आदेश। सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 3 सप्टेंबरला। दादांसह 41 आमदारांना अपात्र करण्याची जयंत पाटलांची मागणी। 288 पाडायचे की लढवायचे, बैठकीमध्ये ठरवणार जरांगेंचा इशारा। तर कृती करेपर्यंत एखाद्याच्या बोलण्यात तथ्य नाही, जरांगेंच्या आव्हानावर पंकजा मुंडेंचं उत्तर। महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काहीतरी घडण्याची चिंता वाटायला लागली। मणिपूरच्या मुद्द्यावरून शरद पवारांचं मोठं विधान। मराठा समाजाचे 225 आमदार निवडून आणण्याचा पवारांचा डाव। प्रकाश आंबेडकरांचा आरोप, तर फडणवीस आणि जरांगे पाटलांचं भांडण नकली, आंबेडकरांची टीका। प्रकाश आंबेडकरांचा आरोप मला धक्का देणारे, त्यावर माझा विश्वासच बसत नाही। मनोज जरांगे यांचे वंचितच्या नेत्यांना प्रत्युत्तर। शरद पवार निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा करतात। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांना खलनायक करण्याचा प्रयत्न। फडणवीसांवरील आरोपावर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। सध्या आरक्षणाप्रश्नी सुरू असलेल्या आंदोलनाला सामोरं जाणं गरजेचं। जात गणना आमच्यासाठी सेकंडरी विषय, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य। समित कदम आणि फडणवीसांचे घरगुती संबंध। फडणवीसांचा निरोप घेऊन समित 5-6 वेळा मला भेटला। देशमुखांकडून आरोपांचा पुनरुच्चार, तर साधा कार्यकर्ता असतानाही समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा का, देशमुखांचा सवाल। देशमुखांचं डोकं फिरलंय, फडणवीसांना डॅमेज करण्यासाठी आरोप। मी जनसुराज्य पक्षाचा अध्यक्ष, बैठकीच्या निमित्ताने फडणवीसांसोबत भेटीगाठी। समित कदम यांचं स्पष्टीकरण। देशमुखांनी फेक नॅरेटिव्ह पसरवू नये। समित कदम यांचे पवार आदित्य ठाकरे यांच्यासोबतही फोटो। फडणवीसांवरील आरोपानंतर केशव उपाध्येंचा पलटवार। फडणवीस राजकारणातील कळीचा नारद, समित कदमचा आरएसएस आणि फडणवीसांशी संबंध। संजय राऊतांचा मोठा दावा। आदित्य ठाकरे आणि पार्थ पवारांना खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यासाठी फडणवीसांनी प्रयत्न केले। अनिल देशमुखांकडून फडणवीसांवर आरोपांची मालिका। 2.5 वर्षानंतर विरोधकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न। राजकारण करण्यापेक्षा राज्याच्या विकासाचा विचार करा, चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। लाडकी बहीणऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या। योजनांसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका। 40 एकरमधील बंगला विकला तर 1 लाख कोटी येतील, बच्चू कडूंची खोचक टीका। परतीपूर्वीच दिंडी प्रमुखांच्या बँक खात्यामध्ये 20,000 रुपये जमा। आषाढी वारीतील 1500 दिंड्यांना 3 कोटींचं सरकारकडून वितरण। खडकवासला धरणामधून 25,000 क्युसेक्स मुठा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू। भिडेपूल पुन्हा पाण्याखाली, पुणेकरांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूरमधील पूर ओसरला, धरण क्षेत्रामध्ये पावसाची उघडीप। पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये हळूहळू घट, तरी पुराच्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे नागरिकांना सावधानतेचं आवाहन। नाशिक सिटीलिंक बसच्या कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला। 5,000 पगारवाढ आणि 1 रुपया प्रति किलोमीटर इन्सेंटिव्ह वाढवण्याचा प्रशासनाचा निर्णय। शहरातील बस सेवा 3 दिवसानंतर पूर्वपदावर। यूपीएससी नंतर आता एमपीएससी मधील दिव्यांग कोटा रडारवर। 8 अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर संशय। चौकशीमध्ये दोषी आढळल्यास एमपीएससी कायमचं ब्लॅक लिस्टेड करणार।
21व्या शतकातही कमळारूपी चक्रव्यूह, भाजपनं जनतेभोवती बनवलेल्या चक्रव्यूहाला आम्ही तोडू. अर्थसंकल्पावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल.